टीव्ही किंवा मोबाईल स्क्रीनच्या अतिवापरामुळे लहान मुलांमध्ये जे सिम्पटम दिसून येतात त्यालाच आपण म्हणतो व्हर्च्युअल ऑटिझम. आजकाल दोन्ही पॅरेंट्स वर्किंग असतात, अशामध्ये लहान मुलं सतत मोबाईल घेऊन बसतात. मुलं जेवत नाहीत, त्यामुळे त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी त्यांना मोबाईल दाखवतात. अनेक वेळा घरात कामं करत असताना मुलं त्रास देऊ नये म्हणून त्यांना सतत मोबाईल दाखवला जातो किंवा टीव्ही दाखवला जातो आणि याचमुळे मुलांना स्क्रीन टाइमची सवय होते. व्हर्च्युअल ऑटिझम हे 2 ते 5 वर्षाच्या मुलांमध्ये दिसून येते. लहान मुलांच्या ब्रेनची डेव्हलपमेंट शिवाय त्यांचे न्यूरॉनल कनेक्शन्स हे 5 वर्षापर्यंत डेव्हलप होत असतात. पण या वयामध्ये जर का मुलं स्क्रीन टाइममध्ये जास्त वेळासाठी एंगेज होत असतील, देन दे विल मिस आउट देअर रिअल वर्ल्ड इंटरॅक्शन्स which is important for their social, emotional and language development. स्क्रीन टाइम त्यांना व्हिज्युअल आणि ऑडिटरी इनपुट्स प्रोव्हाइड करते, पण लहान मुलांसाठी फिजिकल प्ले, हँड्स ऑन एक्सपिरियन्सेस, फेस टू फेस कम्युनिकेशन हे देखील फार इम्पॉर्टंट आहे त्यांच्या ब्रेनमध्ये न्यूरॉनल कनेक्शन्स डेव्हलप करण्यासाठी. सिम्पटम्समध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे लॅक ऑफ अटेन्शन. किती आवाज दिला तरी मुलं आवाज देत नाही. दुसरं म्हणजे फोन ॲडिक्शन, सतत फोन मागत राहतात. तिसरं म्हणजे नो आय कॉन्टॅक्ट, ते इतर माणसांची, घरातल्या माणसांची कोणाशी आय कॉन्टॅक्ट करत नाही. चौथं म्हणजे स्पीच डिले किंवा लिमिटेड व्होकॅब्युलरी, कुठलीही गोष्ट हवी असेल तर ते त्या गोष्टीकडे इशारा करून दाखवतात. पाचवं म्हणजे लॅक ऑफ इंटरेस्ट इन प्लेइंग विथ अदर्स, दुसऱ्या मुलांमध्ये ते मिक्सअप होत नाहीत. पाचवी गोष्ट म्हणजे लॅक ऑफ फॉलोइंग इन्स्ट्रक्शन्स, आईनी किंवा वडिलांनी कुठली इन्स्ट्रक्शन दिल्यास ते फॉलो करत नाहीत. सहावं म्हणजे अनेबल टू आयडेंटिफाय शेप्स अँड कलर्स. त्यामुळे अशा प्रकारचे सिम्पटम्स जर का तुमच्या मुलांमध्ये दिसत असतील तर त्यांचा स्क्रीन टाइम हा पूर्णपणे बंद करणं गरजेचं आहे. त्यांच्या डेली ऍक्टिव्हिटीजमध्ये आउटडोर प्ले, रनिंग, वॉकिंग, इंटरॅक्शन्स, पझल्स या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करणं गरजेचं आहे.